पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्तालय के तहत चाकन पुलिस स्टेशन की सीमा में बड़ी संख्या में दोपहिया वाहन चुराने वाले एक शातिर चोर को चाकन पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। दोपहिया वाहन चोर का नाम अशोक सुनावने है। चाकन पुलिस ने उसके कब्जे से चोरी की 12 दोपहिया गाड़ियां जब्त की हैं। पुलिस ने चाकन पुलिस स्टेशन की सीमा में दोपहिया वाहनों की चोरी के 7 मामलों को उजागर किया है। अशोक सुनावने रिकॉर्ड पर एक अपराधी है और पुणे, अहमदनगर और नासिक में कई पत्नियां हैं। ऐसे में चाकन पुलिस को उसे ढूंढने में बड़ी चुनौती का सामना करना पड़ा, लेकिन उचित तकनीकी विश्लेषण के बाद पुलिस ने अशोक सुनावने को गिरफ्तार करने में सफलता हासिल की। गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलचे चोरीचं प्रमाण थोडं वाढलं होतं, त्यामुळे विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। विशेषतः दर दिवशी आम्ही 100 मोटरसायकली चेक करतो आणि गुन्हेगारावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक सोनावणे नावाचा आरोपी अटक केलेला आहे। त्याकडून जवळपास आता 12 मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे जवळपास 7 गुन्हे उघडकीला आले असून शहरातले पिंपरी चिंचवड शहरातले तर पुणे शहरातले व इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का याबाबत तपास करणं चालू आहे। मला सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण जवळपास 1-1.5 लाख रुपयाची 50-60 हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता, ऍक्टिवा विकत घेता किंवा एखादं वाहन विकत घेता, मात्र त्याला 3,500 रुपयाचा जीपीएस लावत नाही। दुसरं महत्वाचं म्हणजे कुठेही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता, निघून जाता। बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे 24 तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं। आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ राहतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या केल्या जातात। विशेषतः बऱ्याच वेळा ऍक्टिवा सारख्या गाड्या आहेत, त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते, मग ती डिकीची चाबी काढून हे चोरी करतात। वेगळ्या प्रकारचे जुने वाहन आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे, त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते। आणि महत्वाचं म्हणजे 1-1.5 लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही, इन्शुरन्स काढलेला नसतो। एकदा गाडी चोरी गेली तर त्याची रिकव्हरी सुद्धा होत नाही। नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे, दुसरं पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे। आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण जीपीएस लावून घ्या। जीपीएसमुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल। आपली गाडी चोरीला गेली तर जीपीएसच्या मार्फतीने शोधणं अगदी सोपं होईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।